नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026चा जे काही रजिस्ट्रेशनची डेट होती संपलेली आहे, करेक्शन विंडो चालू झालेला आहे। तर त्या संदर्भामध्ये अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे। ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल। तर आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत तर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल की न्यूज तुम्हाला मी दाखवत आहे की 22,60,000पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत झालेले आहेत, म्हणजे कंप्लीट झालेले आहेत। तर ह्या वर्षी आपल्याला किती रजिस्ट्रेशन झालेले आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एक डाऊट होता। त्या संदर्भामध्ये मी अगदी ही न्यूज घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर लास्ट इयरच्या तुलनेमध्ये सुद्धा अगदी तुम्ही पाहाल तर अगदी जवळजवळ सेम रजिस्ट्रेशन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तर कट ऑफवरती परिणाम होईल का, तर कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे का, असे खूप साऱ्या पॅरेंट्सला पण एक शंका आहे। तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर जवळजवळ 22,60,000पेक्षा रजिस्ट्रेशन आपल्याला झालेले आहेत। पण यावर्षी नीट 2026मध्ये सीटचं आपण पाहिला तर ही सीटची संख्या वाढणार आहे। त्यामुळे इथे कट ऑफवरती नक्कीच परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण मी डिटेल्स सांगणार आहे। ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा म्हणजे त्यांनाही लक्षात येईल की यावर्षी नवीन कॉलेजेस जवळजवळ किती येणार आहेत आणि सीटची संख्यासुद्धा किती वाढणार आहे पूर्णपणे आपल्या भारतभर देशामध्ये। तर तुम्ही स्क्रीनवरती पहा, मी झूम करून दाखवते की 22,60,000पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेले आहेत अशी ही न्यूज त्यांनी दिलेलीच आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तर अगदी इथे त्यांनी पूर्णपणे डिटेल्स सांगण्यात आलेलं आहे। तर हे न्यूजपेपरचं मी कात्रण तुम्हाला दाखवत आहे। तर अगदी पूर्णपणे आपल्या भारत देशामध्ये 824 असे मेडिकल कॉलेजेस पूर्ण टोटल आहेत। त्यामध्ये गव्हर्मेंट, प्रायव्हेट, डीम्ड हे सगळे टोटल कॉलेजेस मिळून 824 कॉलेजेस सध्या प्रेझेंट आहेत। त्यामध्ये अगदी 1,29,603 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण गव्हर्मेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड हे सगळ्या ह्या टोटल सीट्स मिळून त्यांनी तिथे आकडा सांगण्यात आलेला आहे। आणि ह्या न्यूजमध्ये अगदी त्यांनी प्रक्रिया 12 मार्चला हे चालू झालेली आहे, म्हणजे काल अगदी करेक्शन विंडो चालू झालेला आहे। ते अगदी 14 मार्चपर्यंत संध्याकाळी 11:50 चालणार आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असतील की आपला फॉर्म करेक्शन व्यवस्थित झाला की नाही, त्यामुळे तुम्ही अगदी करेक्शन विंडो जे चालू झालेलं आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून अगदी व्यवस्थित तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप परत एकदा चेकिंग करून तुम्ही अगदी कन्फर्मेशन घेऊ शकता। म्हणजे तुमचं अगदी व्यवस्थित आडनाव आहे की नाही, तुमची डेट ऑफ बर्थ आहे व्यवस्थित तुम्ही टाकले की नाही, किंवा कॅटेगरी असेल किंवा PWG जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित आपलं फॉर्म फिलअप केला आहे की नाही, ह्या सगळ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही अगदी व्यवस्थित करेक्शन करा। कारण विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला उद्या 14 मार्चपर्यंत ही शेवटची तारीख करेक्शन विंडो असणार आहे। संध्याकाळी 11:50 आहे आणि केवळ हे एकच वेळा हे करेक्शन विंडो ओपन केली जात असते असं त्यांनी पूर्णपणे इथं मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे अगदी परत हा चान्स येणार नाही तुम्हाला करेक्शन करण्यासाठी। त्यामुळे अगदी व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित हँडल करून तुमचा परत एकदा फॉर्म पहा। कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना गडबडीमध्ये किंवा काही विद्यार्थी पॅनिक होऊन अगदी फॉर्म भरत असतात, पण सिली मिस्टेक होत असतात। पण नंतर तुम्हाला ह्या ज्या मिस्टेक आहेत त्यास दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जात नाही। त्यामुळे अगदी हा शेवटचा चान्स आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे तुमचं वर्ष वाया जाणार नाही किंवा फक्त हे एकदाच आपल्याला इथं हे त्यांनी चान्स देत असतात। NMC एकदाच तुम्ही हे पूर्णपणे त्याप्रमाणे हे न्यूजमध्ये पूर्णपणे डिटेल सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर मी अगदी तुम्हाला ही न्यूज घेऊन येण्याचा प्रयत्न ह्यासाठी आलेली आहे की विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की 2025मध्ये जो कट ऑफ गेला होता तर त्याप्रमाणेच कट ऑफ जाऊ शकते का, त्यापेक्षा कट ऑफ कमी जाण्याचे चान्सेस आहेत। कारण कट ऑफ कमी होण्याचे चान्सेस आहेत त्याचंही कारण सांगणार आहे। कारण गेल्या वर्षीचा तुम्ही जर रेशो पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की 2024मध्ये जवळजवळ 24 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तिथे रजिस्ट्रेशन केले होते आणि 2025मध्ये जवळजवळ 22,80,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ते रजिस्ट्रेशन केले होते। आणि ह्यावर्षी 2026मध्ये 22,60,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आहे। म्हणजे तुम्ही जर पाहिला रेशो तर गेल्या वर्षी 2025 आणि ह्यावर्षी 2026चं जर रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करण्याचा रेशो जवळजवळ सेम आपल्याला थोडासा वाटत आहे, थोडाफारच फरक आहे। ते खूप जास्त आपल्याला फरक पाहायला मिळत नाही रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी केलेले आहेत। आणि पण त्यामुळे अगदी कट ऑफ गेल्या वर्षीचा जो राहिलेला आहे त्याच्यापेक्षा नक्कीच ह्यावर्षी
कमी जाण्याची शक्यता आहे. कारणही तेच आहे, तुम्हाला मी सांगितलेलंच होतं की जवळजवळ 43 नवीन मेडिकल कॉलेजेस ह्यावर्षी चालू झालेले आहेत. म्हणजे त्या पूर्ण 43 मेडिकल कॉलेजेसला त्यांनी मान्यता देऊन अगदी कॉलेज त्यांनी ओपन केलेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्याबद्दल पण डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर 43 नवीन मेडिकल कॉलेजेसमध्ये जवळजवळ 11,682 सीट्स एवढ्या वाढणार आहे. तर म्हणजे जवळजवळ 43 हे मेडिकल कॉलेजेस आपले चालू होणार आहेत. त्यामध्ये 11,682 एवढ्या मेडिकल सीट्स ह्या वाढणार आहेत. त्यामुळे इथे कट ऑफवरती नक्कीच आपल्याला परिणाम पाहायला मिळणार आहे. तर आपण न्यूजमध्ये पण ऐकलं असाल की जे आपल्याला मिनिस्टर आहेत श्रीमती अनुप्रिया पटेल मॅडम यांनी ही पूर्ण घोषणा केलेलीच आहे. तर टोटल जवळ आपण पाहिलं तर पूर्ण भारतभर देशामध्ये जवळजवळ 824 मेडिकल कॉलेजेस एवढे आहेत. आणि त्यामध्ये टोटल जर सीट्स बघितले तर आपल्याला 1,29,603 एवढ्या ह्या मेडिकल सीट्स राहणार आहेत ह्यावर्षी 2026मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप अगदी गुड न्यूज म्हणायला हरकत नाही. कारण 43 नवीन मेडिकल कॉलेजेस चालू ह्यावर्षी होणार आहेत. त्यामध्ये 11,682 नवीन सीट्स उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये गव्हर्मेंट, प्रायव्हेट, डीम्ड अशा ह्या पूर्ण टोटल्स मिळून ह्या सीट्स 11,682 एवढ्या होणार आहेत. त्यामुळे कट ऑफ कमी जाण्याची शक्यता वाटत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप अगदी गुड न्यूज आणि चांगली न्यूज आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अगदी तुम्हाला जर असेच नवीन आणि व्हर्च्युअल व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्या अगदी मोबाईलवरती तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळेल. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी आमचा व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करायचा असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.